सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत। भाजप नेते सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या भूमिका यात निर्णायक ठरणार आहेत। विशेषतः दिलीप माने यांनी भाजपसोबत जाण्याची तयारी दर्शवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांना भाजप सोबत येण्याचा आग्रह केला आहे। यावेळी माने यांनी 18 जागांपैकी 8 जागांची मागणी केल्याचं समजतं। तर दुसरीकडे दक्षिण सोलापूरमधील प्रभावशाली नेते सुरेश हसापुरे यांनी 4 जागांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे। यामुळे एकूण 12 जागांचा दावा हे 2 नेते करत आहेत। पण भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार माने यांना 6 आणि हसापुरे यांना 3 जागा असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे। अशा स्थितीत उर्वरित 9 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहे। उर्वरित 4 जागा इतर नेत्यांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव समोर आहे। परंतु हा वाटपाचा फॉर्म्युला दिलीप माने आणि हसापुरे मान्य करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। उत्तर सोलापूरमध्ये जवळपास 90% सोसायट्यांवर माने यांचं वर्चस्व आहे, तर दक्षिण सोलापूरमध्ये हसापुरे यांची ताकद मोठी मानली जाते। त्यामुळे या दोघांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। ग्रामपंचायत 4, व्यापारी 2 आणि हमाल तोलार 1 यावर भाजप आमदारांचं वर्चस्व आहे। पण एकूण 11 विविध कार्यकारी विकास सोसायट्यांवर माने आणि हसापुरे यांचं प्राबल्य असल्यामुळे तेच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असं चित्र आहे।